हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे दुसरा दिवस इकडे आलेला, म्हणजे मी लग्न करून इकडे आली आहे तो. आणि आता दुपारचे वाजलेत 2 आणि मी बांगड्या काढून ठेवल्यात कारण मला कपडे धुवायचे आहेत म्हणून. आणि आता मी कपडे धुणार आहे. जेवण वगैरे झालं आहे. मी सकाळी बनवले होते दोघांसाठी, म्हणजे अहोंसाठी आमच्या, म्हणजे दीपूसाठी आणि ब्रदर इन लॉसाठी बोंबीलचा रस्सा आणि चपाती. आणि नेमकं पीठ संपलं, तर त्याच्यामुळे मग आईने दिलं होतं भाकरीचं पीठ. मग मी माझ्यासाठी भाकरी बनवली आणि मी बनवली भेंडीची भाजी माझ्यासाठी. आणि मग मी जेवले, आंघोळ केली, मस्त हेअर वॉश वगैरे केलेला आहे. आणि आता मी कपडे धुवेन. कपडे धुतल्यानंतर 1-2 बादल्या तरी कपडे धुवायचे आहेत. खरं मशीन लावायला सांगितलेली मला, पण मला ना तिकडे जायला भीती वाटतं. त्या डोअरच्या पलीकडे मी दाखवेन कधीतरी तुम्हाला. ते एकदम खाली आहे ना, असं खोल आहे, असं मी दाखवेन तुम्हाला, तेव्हा कळेल. तर मी आधी कपडे धुते. कपडे धुतल्यानंतर ते वाळत घालेन. वाळत घातल्या त्याच्यानंतर आहे ना, मी तुम्हाला दाखवणार आहे मला लग्नामध्ये कोणकोणते गिफ्ट्स भेटलेत ते एक मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आणि मग ते शेअर करेन मी तुमच्यासोबत आणि मग तुम्हाला ते दाखवेन. ॲक्च्युली मी सासरी ते अनबॉक्स केलं होतं, रॅपर वगैरे काढलं होतं, कारण सगळ्यांना एक्साइटमेंट होती आणि तिथे मी व्लॉग नाही घेतला. तर मी डिसाईड केलं की त्या पॅकेट्समध्ये काय आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर आपण ते थोड्या वेळाने मी तुम्हाला गिफ्ट्स ओपन करून दाखवते. पण पहिल्यांदा मला कपडे धुवायचे आहेत, ते मी कपडे धुवून घेते. स्टे ट्यून गाईज. हे बघा, एवढे मला कपडे धुवायचे, 2 बादल्या धुवून. ह्याच्यावर डिटर्जंट टाकून ठेवले मी. 15 मिनिट असंच ठेवेन आणि त्याच्यानंतर मग मी धुवेन. कपडे वाळत घालून झालेत आणि मी हे शेंगदाणे खाते. त्याच्यानंतर ना भांडी घासून. मला माझा बिझनेस पण काम आहे. भांडी घासली की भांडी घासली की त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते गिफ्ट्स. तुम्हाला गिफ्ट्स पण दाखवायचे ना. थोड्या वेळाने भेटते. गाईज, मला ही एवढी भांडी घासायची आहेत, तर मी आता पटपट भांडी घासून घेते. गाईज, मला समजत नाही की गिफ्ट्स कुठे घेतले. मला 2च भेटले. बहुतेक कारमधून अर्धी गिफ्ट्स काढलेलेच नाही आहे, त्यामुळे मी गिफ्ट्स तुम्हाला उद्या दाखवेन. पुणे मला सांगितलं की एकच रस्सा बनव. सो मी मूग किंवा मटकी भिजत ठेवते, म्हणजे आपण ते बनवू शकतो रस्सा. ग्रॉसरीचं सामान ठेवूया की ठेवूया, हे ठेवूया. दोघांपुरच्या म्हणून थोडेसेच ठेवते. हे एवढे बस होते. आता माझं काय, मी इथे विजत घातलेलं आहे आणि आता इथे बघा, इकडे जो मेस क्रिएट झाला आहे, मी विचार करते की इकडे सगळं सॉर्टेड करेन. ॲक्च्युली सॉर्टेड तर होणार नाही, बिकॉज मला ना ते जे कपडे ठेवायचे ऑर्गनायझर असतात ना, ते मला ऑर्डर करायचे आहेत. ते येईपर्यंत तर हे सॉर्ट अजिबात होणार नाही, जे काय सगळं मेस क्रिएट झाला आहे. पण मी विचार करते ही जी भांडी आहे इकडे, ह्या बाजूला ही भांडी आहे, त्याच्यामध्ये ती आधी खाली टाकून देईन. कपडे जे आहेत ते कपडे एका बाजूलाच ठेवेन. तर ते आता काम करून घेते. या 2 बॅग्समध्ये, ही एक आणि ही बॅग, याच्यामध्ये आहेत
भांडी. तर ती भांडी आधी आपण आता यूज करायची नाही, ती इकडे टाकून देऊया. आणि बाकी काय जेव्हा लागतील तेव्हा काढेन. बाकी हे सगळे जे आहेत इथे ते कपडेच आहेत. कपड्यांचं काहीतरी केलं पाहिजे. इकडे सगळे कपडे आहेत आणि हे असं पसारा झालाय तर मला अजिबात आवडत नाही. करूया आता आपण थोडं साफ करूया. मी इकडे एवढं आता सेट केलं आहे आणि अजून खूप सारं बाकी आहे. दमले मी एकटीच. का इकडे सगळं एवढं बाकी आहे आणि मी आता हे असं एका बाजूला एवढं सेट केलं आहे. इकडे स्पेस आहे ते नीट ऑर्गनाईज करेन आणि हे सगळं सामान इकडे टाकून देईन, कारण मला ही स्पेस मोकळी हवी आहे. मला मोकळी अशी जागा असेल तर फार आवडतं. असं इकडे तिकडे पसारा पडला तर मला अजिबात आवडत नाही. मग मी मस्त कचरा काढून घेईन आणि कचरा काढल्यानंतर मग लादी पुसेन, कारण इथे सगळीकडे धूळ झाली आहे आणि सामान असल्यावरती आपण कचरा पण काढू शकत नाही ना नीट. त्याच्यामुळे हे सगळं सामान आतमध्ये टाकते आणि मस्त कचरा काढून घेते. त्याच्या आधी आता मी थोडीशी एनर्जी म्हणून मी कॉफी बनवते आणि कॉफी पिते. कॉफी पिताना तुमच्यासोबत बोलेन. आफ्टर 2 hours सगळं सामान तिकडे सेट केले आणि रूम आता एवढा छान वाटतंय. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडे सगळा या बाजूला आणि या बाजूला पसारा तो सगळा मी व्यवस्थित इकडे लावला आहे आणि इथे आता मी मस्तपैकी कचरा काढते, कारण कचरा खूप जास्त झाला आहे. सो कचरा काढते, लादी पुसते व्यवस्थित आणि चकाचक झाल्यावरती दाखवते तुम्हाला. काहीच अर्धा तास लागला मला लादी पुसायला. दमले आणि घर छान दिसते एकदम चकाचक. हे बघा, इकडे पूर्ण असा फ्लोअर चमकला आहे आमचा. फोकस. हा, आणि बेडरूम सुद्धा हे बघ एकदम चमकला आहे बेडरूम पण. सो छान वाटतंय बघायला. आता मी विचार करते की आता मी रस्सा बनवून टाकेन, म्हणजे भात नंतर लावला की झालं का, तर पटकन रस्सा बनवून टाकते. लवकर बनवायचं, लवकर जेवायचं, लवकर झोपायचं. सो रस्सा बनवूया आता आपण. कुकर काढलाय मी इकडे. पहिल्यांदा कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे सगळं आणि इथे हे ठेवलं आहे भिजत. सो चला पहिल्यांदा ह्याला शिट्ट्या लावून घेऊया. शिट्ट्या मारून घेते 8 वगैरे, 7-8 त्यात होऊन जाईल. शिट्ट्या मारल्यानंतर फोडणीच्या वेळी तुमच्याशी बोलते मी. तर आता मी इकडे प्रिपरेशन करून ठेवलं आहे सगळं रस्सा बनवायचं. आणि इकडे बघा, आपले मूग पण आहे, सॉरी आपले मटकी पण आहे, ती झालेली आहे व्यवस्थित एकदम बॉईल. मी 8 शिट्ट्या मारल्या आणि 8 शिट्ट्यांमध्ये एकदम परफेक्ट ती शिजली आहे. तर आता मी तिला पटकन फोडणी देते आणि सगळं प्रिपरेशन दाखवते तुम्हाला. कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर झाली आहे आणि इकडे आहे आता फोडणी घालून घेते पटकन. गाईज सगळं काम झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते काय काय झालं.
इकडे आहे मटकीचा रस्सा. सकाळी बनवलं होतं बोंबील मसाला, ते राहिलं होतं. हे मी माझ्यासाठी बनवलेली ही भाजी, काय भेंड्याची भाजी हे आहे. इकडे आहे वेट, एक भाकरी. आता थोड्या वेळाने मी गरम गरम भात लावेन, मग आम्ही जेवू.